नमस्ते मित्रांनो. तर तुमचं या कथेमध्ये स्वागत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करूया. एका छोट्याशा गावात सुधाताई नावाची एक गरीब पण मनाने खूप श्रीमंत स्त्री राहत होती. नवरा लवकर गेल्यामुळे सासराची सगळी जबाबदारी तिच्यावरच आली होती. घरात फक्त एक मुलगा होता, प्रकाश. सुधाताईंनी दिवस रात्र कष्ट करून त्याला मोठं केलं. लोकांच्या घरची भांडी घासणं, कपडं धुतणं, शेतात मजुरी करणं, जे काम मिळेल ते त्या करत, पण मुळाला कधीच कमी पडू दिलं नाही. प्रकाश लहानपणी खूप प्रेमळ होता. आई, मी मोठा झालो की तुला राणीसारखं ठेवणार, असं तो नेहमी म्हणायचा. त्या शब्दांवर सुधाताई जगायच्या. वर्ष गेली. प्रकाश शिकून मोठा झाला. शहरात नोकरीला लागला. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. काही दिवसांनी प्रकाशचं लग्न राशिका नावाच्या मुलीशी झालं. सुरुवातीला राशिका खूप गोड बोलायची, पण लग्नानंतर तिचं खरं रूप दिसू लागलं. तिला गावातून आलेले सासू आवडत नव्हती. तुमच्या आईला काही शिष्टाचार नाहीत, कसं वागायचं तेही कळत नाही, असे टोमणे ती रोज मारायची. सुरुवातीला प्रकाश आईची बाजू घ्यायचा, पण हळूहळू तोही बदलला. एक दिवस सुधाताईंनी चुकून चहाचा कप खाली पाडला. कप फुटताच राशिकाच्या जोरात ओरडली, मूर्ख बाई, काही काम नीट जमत नाही का? तुम्हाला तेव्हा प्रकाशही रागात म्हणाला, आई, खरंच तू मूर्ख राहशील. हे शब्द ऐकताच सुधाताईच्या काळजाला जणू कुणीतरी चिरलं, पण त्या काही बोलल्या नाही. त्या रात्री देवासमोर बसून रडत होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावाला परत जायचं ठरवलं. जाताना त्यांनी मुलाशी त्याच्या आवडीचे लाडू करून ठेवले, कपडे घडी घालून ठेवले आणि शांतपणे घर सोडलं. काही महिने गेले. शहरात प्रकाशाचं आयुष्य छान चाललं होतं. मोठं घर, गाडी, पैसा, पण मनात कुठेतरी आईची आठवण टोचत होती. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना त्याचा भीषण अपघात झाला. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं की रक्ताची गरज आहे, नाहीतर जीव धोक्यात येईल. राशिका घाबरली. नातेवाईकांना फोन केले, पण कुणीच वेळेवर आलं नाही. शेवटी कुणीतरी गावात सुधाताईंना बातमी दिली. त्या एका क्षणाचाही विचार न करता धावत शहरात आल्या. स्वतःचं रक्त देऊन त्यांनी मुलाचा जीव वाचवला. 2 दिवसांनी प्रकाशला शुद्ध आली. डोळे उघडताच त्याने आईला पाहिलं. त्याच्या हाताला सलाईन होती. चेहरा अशक्त झाला होता, पण डोळ्यात प्रेम होतं. प्रकाश रडू लागला, आई, मला माफ कर, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. सुधाताईंनी त्याच्या डोळ्यावरून हात फिरवत म्हटलं, मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो लहानच असतो रे. त्या क्षणी प्रकाशला स्वतःची चूक समजली. घरी आल्यानंतर त्याने आईला पुन्हा घरी आणलं. रशिकालाही तिची चूक कळाली. तिने सुधाताईच्या पाया पडून माफी मागितली. हळूहळू घरात पुन्हा आनंद पसरत आला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सततच्या कष्टामुळे सुधाताईची तब्येत खालावत गेली. एक रात्री त्या जोरात त्रास होऊ लागला. प्रकाश त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मरताना त्यांनी फक्त एवढंच म्हटलं,
माझा मुलगा आनंदात राहो. आई गेल्यानंतर प्रकाश पूर्णपणे तुटून गेला. घरात सगळं होतं, पण आई नव्हती. रोज तो आईचा फोटो समोर ठेवून रडायचा. एक दिवस त्याला आईने लिहिलेलं जुनं पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, प्रकाश, तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू माझं लेकरूच राहशील. जग तुला सोडेल, पण आईचं प्रेम कधीच कमी होणार नाही. ते पत्र वाचून प्रकाश हडबडला, फोडून रडायला लागला. दिवसापासून त्याने ठरवलं की गावातील वृद्ध आणि एकट्या आई वडिलांची सेवा करायची. त्याने एक वृद्धाश्रम सुरू केलं. तिथे तो प्रत्येक वृद्ध आईला स्वतःच्या आईसारखं प्रेम देऊ लागला. लोक त्याचे कौतुक करू लागले, पण त्याच्या मनात कायम एकच दुःख होतं. जिवंत असताना आईची किंमत ओळखली नाही. आणि म्हणूनच म्हणतात की आई वडिलांना कधीही दुखवू नका, कारण ते रडले तर देवही माफ करत नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.